नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. होम हवन, शुभ कार्याचे सोहळे, कर्मकांडे घरीच करा. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. शांततेने विचार करून आज तुम्ही सर्व लोकांसोबत गप्पा कराल. उपाय: प्रेमसंबंधामध्ये उत्परिवर्तनाला दूर करण्यासाठी आंधळ्या व्यक्तींना जेवू घाला. वृषभ राशी, तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे. कुटुंबातील कोणी सदस्याच्या आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. प्रेम प्रकरणामध्ये दिंडोरा पिटण्याची गरज नाही. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. लग्न म्हणजे केवळ एका छताखाली राहणं नव्हे, एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. मित्रांसोबत थट्टा करताना आपल्या सीमा ओलांडू नका, अथवा मित्रता खराब होऊ शकते. उपाय: कुठल्याही शनी मंदिरात तेल आणि प्रसाद चढवा आणि आपल्या नात्यात गोडवा वाढवा. मिथुन राशी, तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. प्रेमाचा आनंद घेता येईल. तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखवणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. आपण आपल्या मालकीच्या वस्तूबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. तुम्ही आपल्या मित्रांसोबत एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. कुठलीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त चांगली नसते. उपाय: तुमच्या दैनंदिन खाद्यात हिरवे चणे खा आणि आरोग्य चांगले ठेवा. कर्क राशी, घरातील लहान सदस्यासोबत गप्पा करून आज तुम्ही आपला रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकता. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल.
ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. प्रेम प्रकरण वेगळे वळण घेईल, त्यात तुमचे भलेच होईल. उपाय: आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या किंवा आदर आणि स्नेह असलेल्या मित्रमंडळींशी व्यवहार करा आणि आपल्या आर्थिक वाढीस मदत करा. सिंह राशी. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल. जे काम तुम्ही आज पूर्ण करण्यात सक्षम आहे त्याला उद्यावर टाकू नका, हेच तुमच्यासाठी चांगले असेल. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील, मात्र आपल्या प्रयत्नावर बरेच काही अवलंबून असेल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अति भावुक बोलू नका. उपाय: कौटुंबिक आयुष्य सुरळीत चालण्यासाठी दररोज रामचरित्र मानस आणि सुंदरकांड यांचे पाठ करा. कन्या राशी. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. आपल्या जीवनसाथी सोबत एक कॅन्डल लाईट डिनर करण्याची शक्यता आहे. तुमच्या सप्ताहाच्या थकव्याला ते दूर करू शकते. तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील, परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. उपाय: संत, भिक्षुक, नन आणि धार्मिक आदेशाच्या संबंधित अन्य लोकांची मदत आणि सेवा करून आपली आर्थिक स्थिती मजबूत करा. तूळ राशी. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणतेही कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. आज तुमच्या उत्तम अंदाजाने तुमचे सहकर्मी तुमच्याशी आकर्षित होऊ शकतात. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे. अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल करा. उपाय:
आपल्या आर्थिक स्थितीचे सशक्तीकरण करण्यासाठी आपल्या कौटुंबिक देवतेला पिवळी फुले वाहा. वृश्चिक राशी, आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा. मोकळेपणाने गाणे म्हणणे आणि खूप नाचणे तुमच्या आठवड्याचा थकवा आणि तणाव कमी करू शकते. यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुले तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. उपाय: चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. धनु राशी, तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळेत आज तुम्ही काही खेळ खेळू शकता, परंतु या वेळेस काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे, म्हणून सावधान रहा. आज तुम्हाला परमानंद लाभेल. मुलांसोबत वेळ कसा जातो हे कळत नाही. तुम्हाला आज त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यावर कळेल. तुमचे आवडते स्वप्न आज प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. ऐनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. स्वतःच्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टिकोन ठेवा, मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्या. उपाय: कुटुंबाच्या भावना आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी अल्कोहोल घेणे टाळा. मकर राशी, तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. तुमची गोष्ट जर ऐकली जात नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. तुमच्या विचारावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघाल्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. उपाय: प्रेमीला भेटायला जाण्याच्या वेळी खडी साखर आणि पाणी पिऊन निघा. याने प्रेम संबंधामध्ये वाढ होईल. कुंभ राशी, यश आणि आनंद मिळवण्यासाठी हा काळ चांगला आहे.
म्हणून आपले निरंतर प्रयत्न आणि आपणास पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियांचे आभार माना. तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. आज तुमचे व्यक्तिमत्व लोकांना निराश करू शकते, म्हणून तुम्हाला आपल्या व्यक्तित्वात सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटललाही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. उपाय: आनंदी आणि शांततापूर्ण आयुष्यासाठी तुमच्या बाथरूममध्ये सफेद मार्बलचे तुकडे ठेवा किंवा घरातील कोपऱ्यात ठेवा. मीन राशी, कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल, परंतु त्यांच्या खराब स्वास्थ्यामुळे हे होऊ शकणार नाही. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. आपल्या जवळच्या लोकांना न सांगता अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका ज्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः जाणत नाही. स्वतःच स्वतःवर उपचार करून घेऊ नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. आज तुम्हाला आपल्या संतानामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. उपाय: चांगल्या आरोग्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या घराच्या मध्यला स्वच्छ ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.